हॅलो नमस्कार, मी सुखदा. माझ्या चॅनलवर आपले अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये माझे काही पॉईंट्स सांगितले होते. त्यामधलं एक मेन मुद्दा मला असं वाटलं की मी तो आज तुमच्याशी शेअर करावा, म्हणून मी आज त्या पॉईंटवर बोलणार आहे. सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये एक पॉईंट आहे, तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल वाढवलं पाहिजे. कम्युनिकेशन स्किल वाढवल्याने काय होणार? आपल्यामध्ये जे काही गुण आहेत ते आपल्या बोलण्यातून व्यक्त करता आले पाहिजे आणि बोलल्यावर ते समोरच्याला पटले पाहिजेत. तुमचं त्या पद्धतीने तुमचं बॉडी लँग्वेज, तुमचं राहणीमान, तुमच्या बोलण्याची पद्धत हे सगळं त्यात गृहीत पकडल्या जाते. तसंच मला आज त्याबद्दलच तुम्हाला सांगायचं आहे. आजच्या सध्याच्या याच्यात काय झालेलं आहे, ज्याचंच कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तोच कुठेही चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू फेस करू शकतो. समोरच्याशी बोलताना तो त्याला आपल्यावर इम्प्रेस करू शकतो, किंवा आपण कुठे गेलोत, आपण कुठल्या पद्धतीने बोलतो, कसं बोलतो हे सुद्धा त्यात ग्राह्य पकडल्या जातो. सध्या काय होतं ना, आपण बोलताना समोरच्याचं नीट ऐकत नाही. तर ते फर्स्ट पॉईंटमध्ये मी टाकलेलं आहे, ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे चांगल्याने समोरच्याचं ऐकून घेणे. मग त्याला बोलायचं आहे. बोलण्याच्या आधी आपण कम्युनिकेशन स्किल वाढवण्याच्या आधी आपण एक चांगलं ॲक्टिव्ह लिसनर व्हायला खूप गरजेचं आहे. लिसनर म्हणजे चांगल्या पद्धतीने समोरच्याचं आधी ऐकून घेणे. ऐकून घेणे म्हणजे काय करणे? जो काही समोरचा बोलतो ते ऐकून घेणे, मध्ये मध्ये न बोलता, कुठेही त्याला न टोकता आधी ऐकणे, त्यानंतरच त्याच्याशी डिस्कशन करणे. त्याच्यानंतरच त्याची प्रतिक्रिया आपण त्याला चांगल्या पद्धतीने दर्शवू शकतो. हे झालं फर्स्ट पॉईंटमध्ये, तो म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग, चांगल्याने समोरच्याचं आधी ऐकून घेणे. सेकंड पॉईंट आहे थिंक बिफोर स्पीकिंग. बोलण्याच्या आधी विचार करा, नंतरच समोरच्याशी बोला. वाटलं ते मनात, जर तुम्ही काहीही बोलाल, एखाद्याशी बोलायचं आहे आपल्याला, आपण बोलण्याच्या आधी जरा विचार केला पाहिजे की अरे आपण कोणाशी बोलत आहोत, कुठे बोलत आहोत, काय बोलत आहोत. आपण सुसाट अगदी चालू केलं तर समोरच्याशी त्याला ते कळणार नाही की समोरचा काय बोलत आहे, कुठल्या मुद्द्यावर बोलत आहे आणि कसं बोलत आहे. म्हणून बोलण्याच्या आधी थोडं तुम्ही विचार करा, त्यानंतरच जर बोललेत तर समोरच्याशी ते कम्युनिकेशन स्किलमध्ये चांगल्याने डेव्हलप होत आहे हे आपल्याला कळून येईल. आणि काय होतं ना, आपण खूपदा बोलताना मिस्टेक करत जातो. आपल्याला खूपदा गोष्टी लक्षात येत नाही. बोलल्यावर मग नंतर विचार करतो की अरे मी त्याला तसं नसतं म्हटलं, मी त्याला जर हे सांगितलं असतं तर, मी त्याला ते सांगितलं असतं तर. त्याच्याने सुद्धा आपलं कम्युनिकेशन स्किल कुठेतरी आपल्याला मागे टाकत जातो. म्हणून इम्प्रूव्हमेंटसाठी आपण आधी समोरच्याचं ऐकून घेणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही बोलताना विचार करून बोला. त्याच्याने काय होणार, जितकं बोलायचं आहे लगेच तितकंच बोला, विचार करून बोला. त्याच्याने काय होणार, समोरच्या तेवढ्याच तुमच्या गोष्टीवर इम्प्रेशन चांगलं पडेल. थर्ड पॉईंट आहे बॉडी लँग्वेज गरजेची खूप असते कम्युनिकेशन स्किलमध्ये. आपल्याला एखाद्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जायचं आहे. आपण कुठलेही कसेही कपडे, एकदम लग्नाचे, आपल्याला एखादी पार्टीवेअर कपडे घालायचे आहे, असं करून चालत नाही. जर आपल्याला एखादी इंटरव्ह्यू फेस करायची असेल, एखाद्या ऑफिसला जायचं आहे, किंवा शाळेमध्ये इंटरव्ह्यू क्लिअर करायचा आहे, किंवा तुम्ही कुठल्याही पद्धतीचे इंटरव्ह्यू जर देत असाल तर आपण तिथे जाताना कुठल्या पद्धतीचे ड्रेस घातलेले पाहिजे हे सुद्धा त्यात खूप गरजेचं असते. सेकंड पॉईंट त्याच्याच मधला म्हणजे बोलताना समोरच्याच्या डोळ्यात डोळे टाकून बोललं की तो कम्युनिकेशन स्किलमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आहे, किंवा त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे. तो बोलताना फेस टू फेस बोलतो असं ग्राह्य पकडल्या जातो. नाहीतर काय होतं ना, इकडे बोलणं, तिकडे बोलणं, याच्याशी असं बोलणं, खाली मुंडकं टाकून बोलणं, हे सुद्धा कम्युनिकेशन स्किलमध्ये खूप चांगल्याने ऑब्झर्व केल्या जातो. आणि त्याच पद्धतीने जर आपणसुद्धा बोलत गेलो, आपल्याला एखाद्याशी बोलायचं आहे तर इकडे मान तिकडे मान असं न करता जर आपण डायरेक्टली बोललो तर त्याचं आपलं इम्प्रेशन खूप चांगलं पडतो. बोलताना खूप हातवारे करत आहात, तुम्हाला जर ठीक आहे डेमो द्यायचा आहे एखाद्या गोष्टीचा, त्याच्यात तुम्ही हातवारे करत आहात ती गोष्ट वेगळी. पण कम्युनिकेशन स्किलमध्ये मेन म्हणजे आपण बॉडी लँग्वेज आपली हे करतो आणि खूप जोराजोरात हातपाय हलवलेत, हात मोस्टली, तर त्याच्याने काय होतं, आपलं बॉडी लँग्वेज खूप इम्बॅलन्स होतो आणि आपल्याला जे बोलायचं असते आपण ते बोलू शकत नाही.
त्याच्यामुळे बोलताना नेहमी स्पष्ट बोला, समोरच्याच्या डोळ्यात डोळे टाकून बोला, म्हणजे आपण फुल कॉन्फिडन्स आहोत हे समोरच्याला कळेलसुद्धा. त्याच्यानंतर आणि मेन म्हणजे त्यात बोलताना चेहऱ्यावर थोडासा स्माईल ठेवा. त्याच्याने काय होणार, समोरच्याचा जर इम्प्रेशन चांगला पडेलच आणि जो कोणी इंटरव्ह्यू घेईल किंवा काहीही करेल तेव्हा तो म्हणेल की नाही कॉन्फिडन्स आहे, आपला त्यात कॉन्फिडन्ससुद्धा दिसून येईल. त्याच्यानंतर 4th पॉईंट आहे डेली प्रॅक्टिस करायची. मग डेली प्रॅक्टिस कशाची करायची, आपण तर डेलीच बोलत असतो, पण त्याची प्रॅक्टिसची गरज आहे का? हो, नक्कीच आहे. आपण बोलताना काय करायचं, आपल्याला एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे किंवा इंटरव्ह्यूला नाही जायचं आहे, एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलायचं आहे किंवा आपलं कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉंग व्हावं यासाठी जर करायचं असेल तर आपल्याला जे बोलायचं आहे ते निदान 30 मिनिट तरी आपण मिररसमोर उभं राहून बोलू शकतो. बोलल्याने काय होतं ना, आपले जे हावभाव आहेत, आपले जे एक्सप्रेशन आहेत ते सुद्धा डेव्हलप होत जातात आणि समोरच्याशी बोलताना आपण क्लिअरली बोलू शकतो. त्याच्याने सुद्धा आपण आपलं डेव्हलपमेंट करू शकतो. आणि त्यात काय होतं ना, आपण जेव्हा मिररमध्ये बोलतो तेव्हा बोलताना आपले स्पष्ट उच्चार असले पाहिजे. कुठे चुकत असू किंवा आपण लगेच काहीतरी बोलत असू तर त्यातसुद्धा आपल्याला कळते की अरे हां, माझी याच्यात मिस्टेक झालेली आहे. मग ती मिस्टेक दुरुस्त करायची आणि त्यानंतर पुन्हा कंटिन्यू. जर आपण असं डेली रुटीनमध्ये 30 मिनिट्स नाही डेलीमध्ये होत तर वीकली वगैरे जर आपण असं आरशासमोर जर बोलण्याची प्रॅक्टिस केली तर आपलं कम्युनिकेशन स्किल त्याच्यातून सुद्धा वाढू शकतो. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे फीडबॅक घेणं. आता फीडबॅक घेणं हे काही आपण जसं स्वयंपाकघरात भाजी बनवतो आणि किचनमधून बाहेर निघाल्यावर विचारतो जेवणं झाल्यावर की आज भाजी कशी झाली होती. एखाद्याने म्हटलं की भाजी खूप छान झाली होती, मोस्टली लेडीज लोकांना खूप छान वाटते की आज मी भाजी छान बनवली. पण तेच जर म्हटलं की आज तू भाजी व्यवस्थित नाही बनवली तर आपलं मोस्टली थोडं छानच तर बनवली ना असं होऊन जातं. तर तसंच आपण जे काही बोलतो त्याचं फीडबॅक घेणं खूप गरजेचं आहे. बोलताना काय होतं ना, आपल्या खूपशा मिस्टेक होतात. आपण कुठेही इंटरव्ह्यूला जाऊ, इंटरव्ह्यूला कोणी गेस्ट आलेत, आपल्याला मित्रमैत्रिणींसोबत बोलायचं आहे तर मित्रमैत्रिणी हा थोडा ग्रुप वेगळा पडतो की तिथे आपण थोडं कॉमेडी बोलू शकतो. पण ॲज अ कोणी गेस्ट आलेत, आपल्याला इंटरव्ह्यूला बोलायचं आहे तर प्रत्येक ठिकाणी बोलताना आपली पद्धत ही वेगळी असते आणि त्याच याच्याने म्हणून आपल्याला फीडबॅक घेणं खूप गरजेचं असते. आणि बोलताना एखादा व्यक्ती जर आपल्याला ऑब्झर्व करत असेल आणि तो आपल्याला सांगत असेल की तुमचं हे बोलताना इथे चुकलं किंवा बोलताना तुम्ही हे असं न बोलता जर तुम्ही असंच क्लिअर करून सांगितलं असतं तर ते थोडं जास्ती बरं झालं असतं. त्याच्यामुळे समोरचा जो चुका सांगते त्या एक्सेप्ट करायला शिका. बोलताना काय होतं ना, आपल्या मिस्टेक होतात आणि जर चुका सुधारल्या तर आपल्यात नक्की इम्प्रूव्हमेंट होईल. आपण चुका एखादी व्यक्ती आपल्या काढतो तर आपण त्याला नेहमी म्हणतो की माझ्या जास्ती चुका काढतो, बोलताना मी असं बोलले तसं बोलले, पण त्या चुका जर आपण दुरुस्त केल्या तर नक्की आपल्यामध्ये कम्युनिकेशन स्किलसुद्धा डेव्हलप होईल आणि आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकू. आणि दुसऱ्याला दोष देणे नेमकं बंद केलं पाहिजे. ती एक मराठीमध्ये म्हण आहे, निंदकाचे घरं असावे शेजारी. निंदा म्हणजे आपल्या चुका सांगणे. जर आपल्या चुका सांगत असेल तर त्याच्यातून सुद्धा आपण आपल्यामध्ये दुरुस्त करू शकतो, आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. असाच पुन्हा भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत माझं लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून आभार. धन्यवाद.